आहे. तर त्याचं थोडंसं काम चालू आहे आणि त्याच्यानंतर खाली त्याला बॉक्स बनवलेला आहे. तर बेडला आपण हे असे कॉर्नर वगैरे गोल केलेले आहे, जेणेकरून सनमायका वगैरे लागणार नाही. त्यामुळं आपण असे गोल केलेले आहे. तर हे असं वरती बघू शकता, ही वरती पी-ओ-पीची डिझाइन आहे. वरच्या साईडची डिझाइन आहे माझ्यावरती दिसत असेल तुम्हाला इकडल्या साईडला अशी हे आहे. तर याच्यात पण कलरचं वगैरे काम झाल्याच्या नंतर चांगलं दिसेल. इकडच्या साईडला 2 फुटाचा पट्टा ठेवलेला आहे आणि इकडल्या साईडला पूर्ण ही अशी डिझाइन आहे. आणि हे जे आहे तर वॉलड्रॉप आहे. इकडल्या साईडला वॉलड्रॉप आहे, पाठीमागं मधामध्ये खिडकी आहे. आणि त्याच्यानंतर मित्रांनो इकडल्या साईडला बघू शकता, इथं डेली स्टोरेजसाठी बॉक्स सोडलेला आहे. जे दरवाजा आहे इकडल्या साईडला हा दरवाजा आहे बेडरूमचा. तर या बेडरूमच्या दरवाजाच्या पाठीमागं हे डेली स्टोरेज झाकून जातं. त्याच्यामुळे एक असा बॉक्स केलेला आहे आपण. आता इथं कलरचं काम चालू आहे म्हणून सनी ते थोडंसं कलरिंगमध्ये आता ते बॉक्सला लागलेलं आहे. तर सनमायका वगैरे लावायचा थोडासा बाकी आहे. तर सनमायका लागल्याच्या नंतर मी तुम्हाला नक्कीच दाखवणारच आहे परत. त्याच्या इकडल्या साईडला बघू शकता असं इकडं किचन आहे. तर इथं किचन आहे, त्या साईडला किचन आहे. तर हे किचन मध्ये चालू आहे बनवणं. ते बघू शकता बनवणं चालू आहे. काय थोडंसं काम पेंडिंग असल्यामुळे थोडंसं बंद होत, त्याच्यामुळं असं धूळ वगैरे आहे. पण आता करणार आहे. आणि इथं वरती असे बॉक्स बनवलेले, त्याच्यानंतर असा सेल्फ टाकलेला आहे इकडल्या साईडला, परत इकडल्या साईडला असं एक सेल्फ. त्याच्यानंतर हे हॉल आहे आपलं. सॉरी मित्रांनो, हा देवाचा देवघर तर त्याच्यासाठी देवघरासाठी जागा सोडलेली आहे. तर बघा थोडीशी जागा असली ना तर देवघर वगैरे चांगलं बघू शकता. अशी जागा आहे इथं सोडलेली आणि याच्यावरती हे असे स्ट्रीप वगैरे लावलेली आहे. इथं आपल्याला देवाचं मंदिर बनवायचं आहे, तर ते बनवून घेऊया आपण. आणि त्याच्यानंतर इकडं साईडला बघू शकता असे देवाचे, म्हणजे जेणेकरून सनी बुक्स असतील देवाचे काही, ते स्टोअर करण्यासाठी इथं आपण स्टोरेजसाठी त्यांना एक वॉलड्रॉप बनवलेलं आहे. आणि ह्या वॉलड्रॉपला इथं ड्रॉवर दिलेले बघू शकता, म्हणजे तुम्हाला इझी इथून सनी वापरता येईल त्या हिशोबाने इथं दिलेले आहे. कारण तुम्ही इथून इझी कधी बी वापरू शकता त्या हिशोबाने असे आपण 2 ड्रॉवर दिलेले आहे त्यांना. हे बघू शकता असे 2 ड्रॉवर आहे. आणि बाकी याच्यामध्ये तर आपण डेली शेल्फ टाकतो तसे शेल्फ टाकणार आहे. तर हे अशा पद्धतीचं हे देवघर आहे. आणि त्याच्यानंतर हे किचनचं तर तुम्हाला दाखवलंच, हे असे शेल्फ बनवलेले लोडिंगमध्ये. आणि हे आर साठी येणार आहे. आणि त्याच्यानंतर इकडं भाड्यात येणार आहे. त्याच्यानंतर इकडल्या साईडला बघू शकता असं इथं आपण त्यांना, इथं जे पलीकडला जो डब्बा दिसतो तिथं ओव्हन वगैरे येणार आहे. इकडं मिक्सर पॉईंट दिलेला आहे. खाली तुम्हाला मोठाले डब्बे वगैरे ठेवण्यासाठी दिलेले आहे. त्याच्यानंतर वरच्या साईडला बघू शकता इथं इकडल्या साईडला आपण इथे 3 दरवाजे दिलेले. 3 दरवाजामध्ये इथं तुम्ही डब्बे वगैरे ठेवू शकता, असं स्टोर इथं. त्याच्यानंतर ही जी जागा आहे मित्रांनो, ही जागा फ्रीजसाठी सोडलेली आहे आपण. कारण आपण इथं फ्रीज ठेवणार आहे, तर त्या फ्रीजच्या साठी दिलेलं आहे. आणि इथं आहे ते थोडंसं काम बाकी. त्याच्यानंतर इकडल्या साईडला इथं प्रोफाईलचे दरवाजे वगैरे येणार आहे. त्याच्यानंतर खाली स्टोरेजसाठी राहणार आहे डेली यूजची. तर आता इथं असं काही प्रॉब्लेम आहे, तर हे काही काही प्रॉब्लेम येतात बांधकामामध्ये. तर हे वायर झाकण्यासाठी आता आपल्याला इथं या कॉलमला क्लाउडमध्ये क्लिअरिंग करून सनी हे जे वायर आहे हे वायर पूर्ण झाकून खालपर्यंत आणायची आहे आपल्याला. तर तशा पद्धतीनं आपण ते खाली आणणार आहे. तर हे त्याच्यासाठी आता आपल्याला नवीन करणं आहे. त्यामुळं आता करून घेऊ, काय अडचण नाही त्याला. करण्यात लागेल आपल्याला दुसरं तरी काय. तर मित्रांनो, लाईव्हमध्ये आले असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आणि जेणेकरून लाईक करा जा, जेणेकरून शेअर करा जा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करा.